बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न दिलेला आहे राईट इन वर्ड्स आणि इथं आकडा आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला हा अक्षरामध्ये शब्दामध्ये लिहायचा आहे. तर आपण या ठिकाणी टॅली केलं तर या ठिकाणी मिळालं 82 करोड 5,02,038. हा झाला पहिला प्रश्न जो 1 मार्कासाठी असेल. दुसरा प्रश्न दिला राईट इन फिगर्स म्हणजे इथं काही आपल्याला अक्षरं दिलेले आहेत आणि आपल्याला ते अंकामध्ये लिहायचे आहेत. तर या ठिकाणी जर बघितलं तर 32 करोड 2,80,956. तर आपण केलं या ठिकाणी 32 करोड 2,80,956 हा प्रश्न असेल. त्यानंतर सी प्रश्न या ठिकाणी दिला या दोघांचे आपल्याला ॲडिशन ऑपरेशन दिलं या ठिकाणी ॲडिशनचं बेरजेचं ऑपरेशन दिलं. हा देखील प्रश्न 1 मार्काचा आहे. या दोघांची बेरीज करायची आहे. व्हर्टिकल अरेंजमेंट उभी मांडणी करण्याची गरज नाही, डायरेक्ट बेरीज केली तरी चालेल. तर 9 आणि 2 येणार 11. या ठिकाणी कॅरी करणार आपण 1. 8 + 1 9, 9 + 1 10. या ठिकाणी कॅरी होणार 1. 3 + 1 4, 4 + 8 12. या ठिकाणी कॅरी होणार पुन्हा 1. 1 + 9 10, 10 + 3 13. या ठिकाणी कॅरी होणार 1. 1 + 1 2, 2 + 4 6. म्हणजे आपलं उत्तर मिळेल 63,201. हा 1 मार्काचा प्रश्न. पुढे दिला क्वेश्चन नंबर डी. आता इथून पुढे थोडंसं वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे शाब्दिक उदाहरण चालू होणार आहेत. द पॉप्युलेशन ऑफ द विलेज इज 17,770, आउट ऑफ विच ओनली 8,547 पीपल कॅन रीड अँड राईट इंग्लिश. हाऊ मेनी पीपल कॅन नॉट रीड ऑर राईट. म्हणजे काय विचारला आहे प्रश्न? एका गावाची लोकसंख्या 17,770 आहे, ज्यामध्ये 8,547 लोक इंग्लिश लिहू आणि वाचू शकतात. तर प्रश्न विचारला तर किती माणसं लिहू आणि वाचू शकत नाहीत? तर या ठिकाणी आपल्याला सिंपल ऑपरेशन करायचं आहे. या नंबरमधून हा नंबर आपल्याला मायनस करायचा आहे. म्हणजेच मी काय करणार बघा, टोटल गावाची लोकसंख्या 17,770 दॅट इज द टोटल पॉप्युलेशन मायनस शिकलेल्या लोकांची संख्या किती आहे 8,547. आता या दोघांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. तर वजाबाकी करण्यासाठी काय करणार? तर सगळ्यात पहिल्यांदा हा 10 - 7 म्हणजे या ठिकाणी मिळणार 3. इकडून इकडे बॉरो केला म्हणजे 6मधून 4 गेले 2. 7 - 5 2. 7 - 8 होत नाही, तर आपण काय करणार 17 - 8 करणार, ज्याचं उत्तर आपल्याला मिळणार 9. म्हणजे हा जो आकडा आहे 9,223 हे 2 आकडे या 2 आकड्यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळणारे टोटल लोकांची संख्या जे इंग्लिश लिहू किंवा वाचू शकत नाही ते असतील 9,223. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 5वा प्रश्न दिला आहे हाऊ मेनी डझन्स ऑफ बनानाज अ फ्रूट सेलर कॅन परचेस फॉर ₹2,688 ॲट द रेट ऑफ ₹32 पर डझन. म्हणजे केळी विक्रेता करणारा व्यक्ती आहे ज्याच्याकडे ₹2,788 आहेत आणि त्याला ₹32 पर डझन, प्रत्येक डझनाला ₹32 या हिशोबानं ह्या अमाऊंटमध्ये तो किती डझन केळी घेऊ शकतो. तर आपण काय करणार सिंपल ऑपरेशन या ठिकाणी डिवायडेशनचं भागाकाराचं म्हणजे ह्या आकड्याला ह्या नंबरनं आपल्याला डिवाईड करायचं आहे. म्हणजे मी काय करणार बघा सगळ्यात मोठी अमाऊंट 2,688 त्याला 32ने करणार डिवाईड. ही अरेंजमेंट अशी केली तरी चालेल, उभी केली तरी चालेल. प्रथम जर भाग जात असेल 2 तर 2 भागवूया किंवा सुरुवातीला 4 भाग घालवला तरी चालेल. या ठिकाणी 4 डिवाईड करतो. 4 8 32. या ठिकाणी 4 डिवाईड केल्यानंतर या ठिकाणी येणार 4 6 24, 4 7 28 आणि 4 2. आता राहिलेले आकडे कुठले कुठले आहेत 672 आणि खाली राहिले 8. पुन्हा 8ने डिवाईड करायचं. 8 1 8, 8 8 64 उरले 3, 8 चौक 32. म्हणजे उत्तर मिळणार आपल्याला 84 डझन्स. हा भागाकार तुम्ही उभ्या पद्धतीने मांडून व्हर्टिकल अरेंजमेंटने केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर पुढील प्रश्न दिला इफ द एक्सपेंडिचर ऑफ पिकनिक पर स्टुडंट इज ₹1,240. म्हणजे विद्यार्थ्याच्या एका विद्यार्थ्याचा जो खर्च आहे तो सहलीचा दिला 1,240, तर एकूण 138 विद्यार्थ्यांना किती खर्च असेल असा प्रश्न विचारला. या ठिकाणी सुद्धा प्लेन ऑपरेशन आहे. एक विद्यार्थी जर ₹1,240 खर्च असेल तर 138 विद्यार्थ्यांचा काढण्यासाठी आपण करणार या दोघांचा गुणाकार म्हणजे कुणाकुणाचा 1,240 मल्टिप्लाय बाय 138. आता गुणाकार करत असताना आपल्या हिशोबाने गुणाकार केला तरी चालेल, म्हणजे एकक स्थानातून गुणाकार केला तरी चालेल. मी काय करतो या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला त्याचं उत्तरच सांगतो, म्हणजे तुम्ही वैयक्तिक गुणाकार केला तरी चालेल. तर गुणाकार काय येतो बघा 1,240 गुणिले 138, तर याचं उत्तर आपल्याला मिळेल 1,71,120 दॅट इज द टोटल फिगर. वळूया पुढच्या प्रश्नाकडं. या मेन प्रश्नामधला पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी दिला 28 मायनस इन ब्रॅकेट -92. बघा व्यवस्थित काळजीपूर्वक या ठिकाणी मायनस आहे आणि ब्रॅकेटमध्ये सुद्धा पुन्हा मायनस दिलं आहे. तर ऑपरेशनच्या हिशोबाने काय करतो आहे पहिला नंबर ॲज इट इज 28 मायनस इंटू मायनस होणार प्लस पुढे दिलं 92. हा मायनस आणि ब्रॅकेटचा मायनस 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 काय होतोय प्लस. या दोघांची करायची आपल्याला ॲडिशन 8 + 2 10 कॅरी झाला 1. 9 + 1 10 + 2 म्हणजे मिळालं याचं उत्तर 120. हा देखील 1 मार्काचाच प्रश्न आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर पहिला फ्रॅक्शन दिलं आपल्याला 3/14 मध्ये ऑपरेशन दिले मायनसचं. दुसरा फ्रॅक्शन दिलं आपल्याला 1/7 म्हणजे दोघांची वजाबाकी करायची आहे. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर छेद भिन्न असल्यामुळं प्रथम आपल्याला यांचा छेद डिनॉमिनेटर सेम करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी मी काय करणार हा जो सेकंड फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे 7
याला मी 14 करण्यासाठी 2 मल्टिप्लाय करणार. जर ह्याला 2 मल्टिप्लाय केलं तर वर पण 2 मल्टिप्लाय करावं लागणार. म्हणजे प्रथम डिनॉमिनेटर आपण सेम करून घेऊया. तर ती स्टेप कशी होईल बघा. 3/14 मायनस 1/7 या ठिकाणी 14 करण्यासाठी मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज 3/14. सेकंडमध्ये काय करणार 1 × 2 7 2 14. नाव डिनॉमिनेटर्स आर सेम. आता दोघांचे छेद समान आहेत तर आपण आता अंशांची करू शकतो वजाबाकी. वी कॅन डू द सबस्ट्रॅक्शन ऑफ न्युमरेटर. व्हॉट इज द न्युमरेटर ऑफ फर्स्ट 3 मायनस 2 म्हणजे काय होणार बघा 3 - 2/14 ॲज इट इज. जर सबस्ट्रॅक्शन वरची कंप्लीट केली तर 3तनं 2 गेला 1 आणि 14 ॲज इट इज. हे झालं तुमचं उत्तर. वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. कन्वर्ट इंटू डेसिमल. हा नंबर आपल्याला दिलेला आहे 12/10. आपल्याला काय करायचं आहे तर या नंबरला काय करायचं आहे डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता मित्रांनो एक कॉमन नियम या ठिकाणी लक्षात ठेवा. जर डिनॉमिनेटरमध्ये 1 0 असेल, बघा मी काय सांगतोय, जर डिनॉमिनेटरमध्ये 1 0 असेल तर डिवायडेशन करायची गरज नाही. ह्या एका झिरोमुळे एक डेसिमल तुम्ही देऊ शकता. यू कॅन पुट 1 डेसिमल फ्रॉम द राईट साईड. तर एक डेसिमल जर ठेवला तर याचं उत्तर आपल्याला सापडेल 1/1.2. तर वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न दिला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व. हा प्रश्न एकूण 7 मार्कासाठी आहे. ज्यातील पहिला प्रश्न दिला आहे साहिल्स प्रेझेंट एज इज ट्वाइस द सारास एज अँड हाफ ऑफ द सागर्स एज. इफ द सम ऑफ एजेस ऑफ 3 इज 84 देन फाइंड साहिल्स एज. काय दिले बघा. साहिलचं वय हे साराच्या वयाच्या दुपटीनं आहे आणि सागरच्या वयाच्या निमपट असेल. जर तिघांच्या वयांची बेरीज जर 84 असेल तर साहिलचे आजचे वय काढा. 3 मार्कासाठी दिलेला प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार तर जी साहिलची एज आहे बघा सुरुवातीला पहिली स्टेप असणार आपली लेट द एज ऑफ साहिल इज एक्स. साहिलचं वय आजचं आपण एक्स मानूया. जर साहिलचं वय एक्स असेल तर साराचं सांगितलं त्याच्या ट्वाईस म्हणून एज ऑफ सारा या ठिकाणी येईल. ट्वाईस म्हटल्यानंतर 2x आणि सागरचं जे वय आहे ते बरोबर साहिलच्या निमपट आहे त्याच्यामुळे सागरचं एज येईल या ठिकाणी x/2. बघा साहिलचं वय आपण x वर्ष मानलं, साराचं त्याच्या दुपटीनं असल्यामुळे ते झालं 2x आणि सागरचं जे एज आहे ते साहिलच्या निमपट असल्यामुळे x/2. आता या तिघांच्या वयांची जी बेरीज आहे ती 84 आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार बाय गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार साहिलचं वय अधिक साराचं वय अधिक सागरचं वय या तिघांची ॲडिशन केली ती असणार 84. आता या ठिकाणी जर बघितलं तर या दोघांची बेरीज आपण करू शकतो. x + 2x या ठिकाणी सापडेल 3x + x/2 ॲज इट इज आणि या ठिकाणी मिळेल 84. आता या 3xचा डिनॉमिनेटर असतो 1. दोघांचा डिनॉमिनेटर वेगवेगळा असल्यामुळे आपण करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 3x आणि 2a यांचा दोघांचा गुणाकार. तर 3x × 2 होईल 6x आणि x + 1 होईल x/2 × 1 2 इज इक्वल टू 84 ॲज इट इज. आता हा 2 जो डिवायडेशनमध्ये तो पलीकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन होईल. या दोघांची जर वरची ॲडिशन केली तर 6x + x होणार 7x आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर बेचोक होणार 8 आणि 82 होणार 16. आता 7 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात म्हणजे 7ला आपल्याला पलीकडे सेंड करायचं तर या ठिकाणी होणार x इज इक्वल टू 168/7. आता 7नं जर भाग घालवला तर 7 × 1 = 7 7 2 = 14 उरले 2 7 × 28. आता एक्स कोणासाठी मानलेलं आपण तर एज ऑफ साहिल. त्याच्यामुळे साहिलचं वय आजचं मिळेल आपल्याला 24 इयर्स. हा झाला तुमचा 3 मार्काचा प्रश्न. ठीक आहे. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पुन्हा 3 मार्कासाठी दिलेला आहे. फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट इन PCPA बाय विच ₹900 विल अमाऊंट टू ₹1089 इन 2 इयर्स. म्हणजे काय करायचं बघा आपल्याला या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आरची किंमत आपल्याला शोधायची आहे. आता ही जी अमाऊंट दिली 900 ही झाली अमाऊंट तुमची प्रिन्सिपलची आणि ही जी अमाऊंट दिलेली आहे 1089 ही झाली तुमची अमाऊंट. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण डेटा तयार करून घेऊया. तर या ठिकाणी P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट मिळेल तुम्हाला ₹900. त्याच्यानंतर अमाऊंट टोटल मिळेल तुम्हाला 1089 म्हणजे 1089. त्याच्यानंतर टाईम पिरियड या ठिकाणी दिला 2 वर्षाचा म्हणजे यांची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 2 इयर्स. आता आपल्याला फाईन काय करायचं आहे तर या ठिकाणी फाईन करायचं आपल्याला R. आता हे गणित कंपाऊंड इंटरेस्टमध्ये दिलेलं नाही. याचा अर्थ सिंपल इंटरेस्टचं गणित आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आयची किंमत काढून घेऊया. आय म्हणजे इंटरेस्टची किंमत. तर फॉर्म्युला काय बघा आय इज इक्वल टू A - P. म्हणजे इंटरेस्ट काढायचं असेल तर अमाऊंट मायनस प्रिन्सिपल करायला पाहिजे. अमाऊंटचं या ठिकाणी उत्तर बघितलं तर 1089 मायनस प्रिन्सिपलचं उत्तर जर बघितलं तर उत्तर मिळालं 900. या दोघांची जर वजाबाकी सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला उत्तर मिळेल त्या ठिकाणी ₹189. ही किंमत कुणाची मिळाली आयची. यानंतर फॉर्म्युला वापरायचा आय इज इक्वल टू P × N × R/100. किमती पुट करूया. पीची किंमत या ठिकाणी दिली आपल्याला किती 900 म्हणजे या ठिकाणी येणार ₹900. यांची किंमत एन म्हणजे टाईम पिरियड तो दिला आपल्याला 2 वर्ष. आरची किंमत आपल्याला शोधायची आहे %100 ॲज इट इज आणि आयची किंमत मागाशीच आपण शोधलेली दॅट इज 189. आता या ठिकाणी काय करणार या 0ला ह्या 0 कॅन्सल 189 ॲज इट इज. ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर 9 2 मिळेल 18. पुढं आर जसं आहे तसं आरची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर 18 गुणाकारात इकडे गेल्यानंतर भागाकारात म्हणजेच होणार 189/18 इज इक्वल टू R. आता 18 आपल्याला डिवाईड करायचं आहे
तर 18 एके 18, 18 एके 18. आता 18च्या पाड्यात या ठिकाणी 9 नाही, तर या ठिकाणी भाग लागणार शून्याचा. 9वरती आपण घेणार 0 आणि त्यासाठी आपल्याला इथं डेसिमल द्यावं लागणार. तर 18च्या पाड्यात 90, तर 18 पंचे 90. म्हणजे थोडक्यात आरची किंमत आपल्याला मिळेल 10.5%. दॅट इज द प्राईस ऑफ आर. ही झाली तुमची रेटची व्हॅल्यू. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडं. तर काय प्रश्न दिला बघा, फाइंड द टोटल एरिया ऑफ फिगर. ही जी फिगर दिलेली आहे या फिगरचा आपल्याला टोटल एरिया काढायचा आहे, ज्याच्यामध्ये ए बीची व्हॅल्यू दिली आहे 40, ए डी दिले आपल्याला 9, त्याच्यानंतर डी सी दिले 60, बी टी जे आहे ते दिले 13 आणि आपल्याला हा संपूर्ण फिगरचा एरिया काढायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपण काय करूया, ही जी फिगर आहे ती पहिल्यांदा सेपरेट करून घेऊया. मी प्रथम फक्त एवढाच ट्रायंगल ड्रॉ करतो, बी ए डी. बघा या ठिकाणी ए अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. या ठिकाणी तुमचा पॉईंट बी असेल आणि या ठिकाणी तुमचा डी असेल. मी हा ट्रायंगल ड्रॉ केलेला बी ए डी, ज्याच्यामध्ये ए डीचं माप दिलं 9 आणि ए बीचं माप दिलं 40. आपल्याला काय करायचं, या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा. प्रथम आपण ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करणार, नंतर हा जो दुसरा ट्रायंगल आहे ह्याचा एरिया फाइंड करणार आणि दोघांची ॲडिशन करणार. आता या ट्रायंगलचं नाव जर बघितलं तर बी ए डी हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळं ए डी झाला त्याचा बेस आणि बी ए झाली त्याची हाईट. मग याचा आन्सर कसं काढणार बघा आपण, एरिया ऑफ ट्रायंगल, या ट्रायंगलचं नाव मेन्शन करूया बी ए डी. आणि जेव्हा एखादा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो तर त्याचा फॉर्म्युला आपण यूज करतोय हाफ इंटू बेस इंटू हाईट. सिंपल फॉर्म्युला, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ ॲज इट इज, बेसची जर व्हॅल्यू बघितली या ठिकाणी तर 9 आणि हाईटची व्हॅल्यू जर बघितली तर या ठिकाणी 40. 2 40ला रिड्यूस करणार, 2 1चा 220चा आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर 9 2चा मिळेल 18 आणि 0 ॲज इट इज आणि हा एरिया आपल्याला मिळाला 180 मीटर स्क्वेअर. हा झाला ट्रायंगल बी ए डीचा एरिया. आता जो दुसरा ट्रायंगल आहे तो ह्या ट्रायंगल या ठिकाणी ड्रॉ करतो बघा. बघा या ट्रायंगलमध्ये जर बघितलं, बेस डी सी दिला 60 मीटर आणि मधली जी हाईट आहे बी टी ती दिली आपल्याला 13 मीटर. पुन्हा तोच फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार, एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी, फॉर्म्युला तोच राहील हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता बेस कुठला या ठिकाणी तर डी सी आणि हाईट मिळते आपल्याला बी टी. हाफ ॲज इट इज, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी सी, तर ती दिली आपल्याला 60 आणि व्हॅल्यू ऑफ बी टी दॅट इज 13. आता 2 रिड्यूस करूया, 2 1चा 230चा, ह्या दोघांचं पुन्हा जर मल्टिप्लिकेशन केलं तर 13 3चा 390 मीटर स्क्वेअर. म्हणजे 13 3चा 13 3 केलं 39 आणि 0 ॲज इट इज आणि मीटर स्क्वेअर. आता संपूर्ण फिगरचा आपल्याला एरिया काढायचं, तर माहिती लिहूया आपण टोटल एरिया इज इक्वल टू. तर आपण काय करणार, पहिला जो ट्रायंगल बी ए डी ज्याचा एरिया काढला होता 180 आणि दुसरा जो ट्रायंगल बी डी सी ज्याचा एरिया काढला होता आपण 390, ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर 0 + 0 9 + 8 17 आणि 570 मीटर स्क्वेअर. हा झाला संपूर्ण फिगरचा एरिया. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी बाहेर असल्यामुळे एवढाच पेपर मी आता घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 9 मार्काचं, क्वेश्चन नंबर 4 टोटल या ठिकाणी 3, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 3, म्हणजे जवळपास 9 आणि 9 18 मार्काचा पेपर आपण आज या ठिकाणी बघू शकलो. वेळ मिळाला तर नक्की पुढचा पेपर पण आपण सोडून घेऊया. तोपर्यंत आपल्या चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.